मकाला आणले 5,000, पण ती पाईपलाईन कुठे गेली मग? पाईपलाईन वय हा, असं काय करतो मामा? ते चोरांनी पाईपलाईन पण पाईपलाईन नेली का? हा आता काय करणार ते? लय चाबरे चोर होते. हा, साबरे चोर होते. हा. तुम्हाला बरं नाही नेलं चोरांनी? मी कोणाच्या हाती लागतोय? दाखवा बरं मला कुठे पाईपलाईन. नेली ना, म्हणलं ना चोरीला गेली. का आता कुठून दाखवणार मी? मामा थोडं हळू बोला, हळू. हळू. हा, माझ्या आईने आणि बायकोने ऐकलं ना, तुला बोंब मारतील. त्यांना एकटं काय माहित नाहीये सगळं चोरीला गेलेलं. 75,000 आणलेत आतापर्यंत. हळू हळू काय हळू? हळू बोला ना मग. हळू म्हणजे काय, मी चोरून दिले का? हळू हळू. ये दादा, काय झालं? काय करावा, मला मित्रांसोबत फिरायला जायचंय, पण रुपया खिशामध्ये नाहीये. पैसे करावं तर कसं ऍडजस्ट? सासऱ्याकडून घ्यावं पैसे, पण पहिले चेक तर 3-4दा मस्त जाऊन आलेलो आहे त्यांच्याकडं. 75,000 झाले तर आतापर्यंत पैसे. घरात कोणाला सांगता यायचं नाही मला. आईला माहित नाहीये, माझ्या बायकोला माहित नाही पैसे घेतलेले. सासऱ्याचा तर फोनवर फोन येतोय, कधी देता जावं पैसे, कधी देता जावं पैसे. कसं करावं आणि कोणाला मागावं पैसे? जाऊन दे, मित्रांना म्हणतो या बाबा जाऊन यावेळेस तुम्हीच्या फिरून. माझं तर काय जाणं होणार नाही. काय करू काय समजा. काय जावई, कोणाला काय झालं? काय नाही, चालू आहे फोन. चालू आहे? हा, बंद करून ठेवलाय. बंद होता का? मग काय लक्षात नाही बरं का. हा, बोला ना, काय म्हणता? ते पैसे केव्हा द्यायचे? बोर मारला ना? हा, मग बोलला लागले पैसे. कुठं मारला? त्या तिकडे मारलाय. मोटर मोटर विहिरीत सोडली. पाईपलाईन केली का? हा, पाईपलाईन केली, ते माती खाली पुरवली म्हणून ते दिसणार ते. आणि ते शॉर्टकॉन मका काय लावणार होते? केलं ना, ते मका झालं, पण आता मार्केटमध्ये नेलाय विकायला. अंकन्स ते पण गेले का? हा. जावई, मी काय बावळट बिवळट वाटलो का? हा, बोर मारला, बोरची मोटर कुठं सोडली? हे हिरीत सोडली म्हणता. हा, ते काय झालं, बोर मध्ये मोटर सोडली, पण त्यात पाणी कमीच होतं, मग तीच नाही का विहिरीमध्ये सोडली. जावई, हा, येईर का पाडली? ते आता 15 दिवस झालं पाहिजे होती. येईर हा 15 दिवसात येईर होते का? हा, झाली. माझं काम फास्ट असतं ना मामा. फास्ट काय नदीत खेळत होते काय ते? असं काय जिरा करायचा? नाही, हा? काही पण काय बोलता तुम्ही? काही पण काय बोलता? हा? मला येड्यात काढी तर मला अनुभव नाही का? हे हिर पाडायची म्हणल्यावर कमीत कमी 3-4 महिने लागत आहेत. असं आहे का? नाही, पण माझी फास्ट, मी भरपूर नाही का मजदूर लावले होते कामाला, हा. पटापट झालं काम. आणि मग ती विहिरीतली मोटर जावई, विहीर कुठं आहे? चला बरं बघू. हा मामा, त्याचं काय आलं माहिती का? परवा रात्री ना विहीर चोरीला गेली. विहीर चोरीला गेली? हा, आणि ती मोटर? विहिरी बरोबरच मोटर नेली. दोन्ही बी? हा. चांगलंय. हा, मग त्याच्यामुळे मग ते गेले, असं झालंय. पहिल्याने बोरला आणले 30,000, हा, मोटरीला आणले 20,000, किती झाले? 50. पाईपलाईनीला आणले 10,000, हा, मकाला आणले 5,000, पण ती पाईपलाईन कुठे गेली मग? पाईपलाईन वय हा, असं काय करतो मामा? ते चोरांनी पाईपलाईन पण नेली. पाईपलाईन नेली का? हा, मग आता काय करणार ते? लय चाबरे चोर होते. हा, साबरे चोर होते. हा. तुम्हाला बरं नाही नेलं चोरांनी? मी कोणाच्या हाती लागतोय? दाखवा बरं मला कुठे पाईपलाईन. नेली ना, म्हणलं ना चोरीला गेली. का आता कुठून दाखवणार मी? मामा थोडं हळू बोला, हळू. हळू. हा, माझ्या आईने आणि बायकोने ऐकलं ना, लय बोंब मारतील. त्यांना एकटं काय माहित नाहीये सगळं चोरीला गेलेलं. 75,000 आणलेत आतापर्यंत. हळू हळू काय हळू? हळू बोला ना मग. हळू म्हणजे झालं? काय, मी चोरून दिले का? हळू हळू ये दादा, काय झालं? विचारा ना. काय रे, काय म्हणते गावायला आमच्या काय झालं? काय नाही, बॅटर आले मला. ते तर दिसलं मला, ते ऐकलं मी, ते काय म्हणते ते बी. हा, हा, काय भानगडी ती? ते सांगा तोंडाने तुमच्या, सांगा आता. अगं झालं काय माहितीये का? मी बोर खांदला हा, आणि त्याच्यानंतर विहीर पण खांदली, तर ती मोटर विहिरीत सोडली. हा. बोरच चोरीला गेला, विहीर चोरीला गेली, आणि ती मोटर चोरीला गेली. तुझा झाड झाला सकाळ होतो, एका रात्रीत एवढं सगळं केलं का? हा? आणि अरे तुला काय लाज बीज हायच का नाही? 70-75 हजार घेऊन आला पाहुण्याकडून, माहित सुद्धा नाही आम्हाला. अगं आई, काय झालं, अजून मका मार्केटला नेत होतो, तिथून जास्त पण चोरीला गेली बा. हा ना, तुला एक कामाचा सारे पैसे घेऊन कुठं उडीले कुठं नाही. 8 दिवस नव्हता यो घरी. पाहुण्यांचे पैसे काय केले? अहो दादा, पण तुम्ही इकडे आले कधी? मला माहित सुद्धा नाही. आणि तुम्ही फोन सुद्धा नाही केला मला. एवढे 75,000 रुपये तुम्ही त्यांना दिले. एकदा तरी मला फोन करायचा, सांगायचं मला, का नंतर टाकायचं? हा,
रोज दारू पण घरी येतात आणि मी किती वेळेस आत्यांना सांगितलं आत्याने मनावर नाही घेतलं. आता बघा किती उद्योग करून ठेवला ह्यांनी. मला वाटलं तुम्हाला सांगितलं असं तिने. आई काय सांगतात काय 8 दिवस घरी येत नाही ती नुसतं काय मित्र कुत्रे असे सोबत जावा बघा तवा. जावई काय केले पैसे मग? ते पैसे हा ते पैसे काय पैसे हा सांगत हो ना मग. सांगा ना मग. लाज अहो, वाटते दादा का? एक मित्र आहे का ह्यांना 50 मित्र आहेत. अरे सांग ना त्यांना काय केलं तू. जावई आहे झालं काय माहिती का, मी पैसे घ्यायचो आणि मित्रांबरोबर फिरायला जायचो 4 दिवस. तुला तर काही लाजच नाही रे. अगं ते ना मला नाही का म्हणायचे चल चल चल, मग मी जायचो अहो त्यांच्यासोबत. ह्यांना सारखं फोन येतो सारखं फोन. ह्यांना म्हणते मी जाऊ नका कुठं जाऊ नका, पण ऐकलं तर खरं ना. चुकलं माझं. चुकलं माझं काय तर 25,000 रुपये कसे द्यायचे आपण? हा तुम्ही तर काम तर करत नाहीत. काम काम करून- चुकलं माझं. तुम्ही आईला किंवा बायकोला फिरायला जर नेला असतं ना तर मी काय नसतो म्हणलो. मित्रांना फिरायला नेता, पैशाची सोय लावा. हा आणि तुला लाज वाटायला पाहिजे. अरे तुला काही समजत का? एवढे पैसे आणले तू 75,000 कसे द्यायचे त्यांचे आता? हा बरं घरात तो रुपया दाखवला नाही आम्हाला. काय केले कुठं उडले? असे ट्रिपला इतकाले पैसे उडतात का? आणि ते बी उसने घेऊन चांगला ऋण काढून सण करतो तू. आता पण लागत होते पण नाही जात. काय? तू आता- हा नाही मी कामाला जाऊन आहे ना, सगळे पैसे देईन तुमच्यावाले. नाही जातो मी लेकीला घेऊन माया. नको नको कशाला, मी सगळे पैसे कामाला लागन आणि सगळे पैसे देईन तुमच्यावाले. ह्या बाई दादा आता तो चुकलाय, त्याला मी चांगला नीट करते आणि लाईनवर आणते. सूनबाईला चांगली माझी, तिला काही घेऊन जाऊ नका. 3 मिळून आता याचा हे करतो. काय काय नाही आता उद्यापासून उठायचं आणि गावंड्याच्या हाताखाली कामाला जायचं. बरोबर दोघी मिळून तुला लाईनीवर आणतो. नाही तर मी चालले माझ्या आई वडिलाकडं. कळलं नको ना? नको, मी करेन काम सगळं हा काम करेन. कामच करायचं तू. हा. हा दादा जाऊ देता हाय माझा नवरा, आता काय करता आता घ्या समजून. काय येईन बाई आता लेकीसाठी मला आहे ना पैसे सोडूनच द्यावं लागतील. मी माझे काम करून देईन ज्यांच्याकडून घेतले त्यांचे, पण जावायला आहे ना तुम्ही दोघे मिळून नीट करा. नाही ते बरोबर आहे तुमचं, तेच करावं लागणार आहे आता. नाही तर मी जाईन निघून मग माझ्या मायाकडे. नाही नाही जाणार नाही मी. निघून नाही, मी तुला फोन करीन परत. जर नाही धोरणात आले तर मी घेऊन जाईन. नाही नाही येई दादा, मी त्याच्याकडे चांगलं लक्ष देणार आहे आता. तसं काही करू नका तुम्ही. आणि येईन बाई तुम्ही म्हणले म्हणून तुमचं ऐकतो. आता जातो मी मग. नाही आता जेवण करूनच जाणार. नको नको येईन बाई, आता माझी भुक पळाली. ज्यावेळेस जावई जागेवर येते ना त्यावेळेस मी जेवण. अहो दादा काय गरज आहे का मला सांगा बरं तुम्ही कुठं करण्याची? हा? झालं ना आता. केले काम धंदे तर काय बिघडणार आहे का? करेन मी आता. अरे दुसऱ्याच्या जीवावर आईश नसती करायची, अशी कष्ट करून करावा. हा करेन आता कष्ट. हा चला हा जेवायला बनवलं काही? याला जेवायला देऊ नको, चल तू. त्याच मला वाटत लाज वाटत नाही का जरा तुम्हाला जाण्याची नाही तर मनाची? अगं भूक तर लागते ना आता, काही जेवण पण नाही करावं का? मी नाही केला स्वयंपाक, काही जेवायला भेटणार ना तुम्हाला. नाही आता उपाशीच राहतो का काय? नको भाऊ, आता मित्र नको काहीच नको. फिरायला जायचं काही नाही आता. आपलं काम धंदे करा आणि मस्तपैकी पैसे आणायचे घरी, सुखाने खायचं. आणि ते सासऱ्याचे पण पैसे देऊन टाकतो. कसं कोण नाव ठेवायला नको.